एक खेळाडू आहे त्या संघामध्ये आणि युनिट सीसी त्यांच्या विरुद्ध बाबुलेन भूमी वक्रतुंड मालाड. सोवळत मॅचच्या दिशेने दोन अंडरआर्म क्रिकेटचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. दीपल शहा त्याच्या सोबतीला दीपक बाईंग. दीपू किंग ऑफ बॉक्स क्रिकेट. दीपूची बॅटिंग पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी नेहमीच गर्दी केली आहे. स्वागत आहे सर्वांचं. फिल्डिंग टीम आपला एक प्लेअर नाही आला. युनिट सीसी विक्रोळी. हा विक्रोळी वाले आपलं नाव तुम्ही असं यार करू नका. विक्रोळी. हा ओके चलो लेट्स प्ले. बॉलिंगसाठी देवा अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळले गेलेत. एका साईडला आपण पाहिलं तर युनिट सीसी विक्रोळी टॉस जिंकला. पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. लेट्स प्ले. पॉवर प्लेची ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला दीपल शहा 25. गेले कित्येक वर्ष ही क्रीडा स्पर्धा ते खेळताना पाहायला मिळालेत. अंडरआर्म क्रिकेटचे एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही नामवंत खेळाडू ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट गाजवलंय. पहिली ओव्हर घेऊन घेतात देवा. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग देवा. वेगळी ऍक्शन आहे. मग या खेळपट्टीवर बॉलिंग करण्यासाठी तुम्हाला स्पीड पाहिजे. अगदी टप्पा पाहिजे अचूक. त्यामुळे या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. भव्य दिव्य असं आयोजन. श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर समोर खेळले गेलेत. दोन संघ क्वालिफाय झालेत. रॉयल चेंबूर आणि त्यांच्या नंतर भैरवी रत्नागिरी. जय भैरी रत्नागिरी. जगात भारी आमची रत्नागिरी. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. दीपल शहा प्रयत्न करतात. पॉवर प्लेचा मात्र थोडा फायदा उचलावा लागेल. बाबू भूमी 11 वक्रतुंड मालाड. बॉलिंगसाठी देवा. स्ट्राईक एंडला दीपल शहा. या बॉलवर लेग स्पिन. फटका पोहोचला आणि फिल्डर डबल माइंड झाले. कॅच पकडू की नको वाटू. त्याला वाटलं डबल बॉक्स आहे. मोये मोये कधी कधी होतं असं. त्याला वाटलं डबल बॉक्स आहे त्यामुळे कॅच पकडू की नको पकडू. स्ट्राईक एंडला दीपू. ज्या दीपूची बॅटिंग पाहण्यासाठी अखंड मुंबईने वाट पाहिली असे दीपू. या बॉल परफेक्ट यॉर्कर. तू शेर तर मी सव्वा शेर. जबरदस्त बॉल. मग देवाला पण एक अचिव्हमेंट असेल की मी दीपूचा बॉल काढला तोही देखील परफेक्ट यॉर्कर. बॅटर आउट. दीपूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॉल ऑफ द मॅच. काय देवाने बॉल टाकलाय आणि जबरदस्त बॉलिंग करत असताना देवाने दीपक बाईंग. दीपूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. परफेक्ट बॉल. 3 रनसाठी पहिली विकेट होतीये. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. देवाची कधी ओव्हर चालू झाली कधी संपली समजलंच नाहीये. अतिशय वेगाने बॉलिंग करण्याची पद्धत पाहिली गेली. यानंतरचे दोन्ही टीम्स आपण आपले टी शर्ट घेऊन जायचे. विकी 9 काळा चौकी आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध जॉय मुकेश रॉयल. बॉलिंगसाठी कासिफवर जबरदस्त दिली. गुड बॉलिंग देवा. जबरदस्त बॉलिंग केली. 3 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. स्ट्राईक एंडला दीपल शहा. पॉवर प्लेची ओव्हर. थोडी मात्र रन्स कमी आलेत. यामध्ये देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. आतमध्ये आला बॉल. थोडी एज घेतली गेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. या विभागाचे कार्यसम्राट कार्यतत्पर विश्वविक्रमी आमदार कालिदास कोळंबकर साहेबांच्या माध्यमातून काल उद्घाटन कार्यक्रम आपण पाहिला गेला. आज शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर उद्या इकडे पाहायला मिळतील खूप चांगल्या मॅचेस. आज दुसरा दिवस आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने मात्र
खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. त्याबरोबर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. दीपलला पण माहिती की रन्स बनवावे लागेल. डबल बॉक्सची क्रिकेट मध्ये क्रिटिकल असणार आहे आणि तिकडे खेळत असताना तुम्हाला अनेक संयमी बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. जबैरी रत्नागिरी संघाने एक मोठा विजय मिळवला. याबरोबर देखील आपण पाहिलं त्या कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण रन्स तिकडे मिळणार नाहीये. दुसरी ओव्हर चालू आहे. जबरदस्त बॉलिंग केली आहे कासिफने, पण गुड बॉलिंग कासिफ. या बॉलवर मात्र बॅटरला बाहेर जावं लागेल. बॉक्स आउट स्वरूपामध्ये विकेट येते दुसरी आणि बाबू बुमू इलेव्हन वक्रतुंड मालाड संघ मात्र मैदानातून थोडा मात्र या मॅच मध्ये बॅकफुटला जातोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फक्त आणि फक्त 7 रन. ओके, पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. अजय येतात बॉलिंगसाठी. बंटी या नावाने फेमस आहेत विक्रोळीमध्ये. अजय कांबळे, बंटी खूप महत्वाची ओव्हर असणार आहे. याचा कॅप्टनचा रोल आहे, त्यामुळे अजयला मात्र हा रोल थोडा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळेल. काल 1 बॉल 1 देखील 2 वेळा आपण बघितला. आई गावदेवी घाटकोपर आणि नंतर RM रेम्बो वडाळा संघासाठी देखील ते अगदी तिसरी ओव्हर घेऊन येतात. पाहिलं तर अजय कांबळे स्ट्रायकेटला. दीपल शाह पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॅटिंग करावी लागेल. अभिषेक मंडल येतात नॉन स्ट्रायकेटला. भव्य दिव्य असं आयोजन. 1,25,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 7 रनवरती 2 विकेट गेलेत. बाबू बुमू इलेव्हन वक्रतुंड मालाड त्यांच्या विरुद्ध युनिट CC विक्रोळी. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत. नॉन स्ट्रायकेटला अभिषेकला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. तिसरी विकेट येते. सात रनवरती 3 विकेट गेलेत. नवीन बॅटर सर्वांना वेलकम. पावसाळी क्रिकेटमध्ये पण सर्वांनी खूप चांगली बॅटिंग केली. अंडरम ओपन पण खूप चांगलं खेळतात. बॉलिंगसाठी अजय जबरदस्त बॉलिंग केली. स्ट्रायकेटला दीपल. पॉवरफुल भेदावा लागेल. या बॉलवर अमित खेळले गेलेत आणि तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल दीपलला. पण बॅक टू बॅक विकेट. 4 विकेट गेले टीम बाबू बुमू वक्रतुंड मालाड. युनिट CC सिंगने मात्र चांगलं कमबॅक केलंय.
विकी नाईन टीमचे कॅप्टन्स. न्यू बॅटर कैफ येतात. 4 विकेटर गेली आहेत. याबरोबर समोर खेळले गेले डाऊन द ग्राउंड. एक जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. कडक केफच्या बॅटमधून मात्र 4 रन. जय बहिरी रत्नागिरी संघ आपण कॉन्टॅक्ट करायचं इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रॉयल चेंबूर संघासोबत तुम्हाला क्वार्टर फायनल खेळावे लागेल आणि तुमच्या टाइम साठी फक्त इकडे कॉन्टॅक्ट करा. अकरा रनवरती 4 विकेट गेली आहेत. व्हाईट बॉलला मात्र इकडे चेक केलं जाईल. चेक केलं थर्ड अंपायर. बॅटिंग टीमने थर्ड अंपायर घेतलाय. ओके स्टंपिंग साठी आपण चेक केलं जाईल. नॉट आउट. जॉय रॉयल मुकेश रॉयल आपण यायचंय. जॉय मुकेश रॉयल आपण लगेच या. जॉय मुकेश रॉयल आपले टी शर्ट घेऊन जा कोणी आला असेल तर प्लीज. बारा रनवरती 4 विकेट गेले. तिसरी ओव्हर आहे. अजय कांबळेने पण जबरदस्त बॉलिंग केली आहे. या बॉलर स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा समोर खेळले गेलेत. तिसरी ओव्हर आणि ग्राफ थोडा मात्र शांत होताना पाहायला मिळतोय. एक बाउंड्री आली या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेची ओव्हर. अजून एका दुसरा चौकार शोधावा लागेल टीम बाबू बुमू 11 वक्रतुंड मालाड. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. पहिल्या मधून रॉयल चेंबूर संघ एक चांगली कामगिरी करत असताना क्वालिफाय झाला. त्यानंतर जॉय आपण पाहिलं तर जय भैरी रत्नागिरी. त्याबरोबर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 15 रन झाले दाफलकावर आणि 4 विकेट गेलेत. फिफ्टीन 15 धावा झाले दाफलकावर. 4 विकेट गेलेत.
पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, नो बॉल. पिचिंग मात्र थोडी मात्र समोर स्टंप टू स्टंप करण्याचा प्रयत्न केला गेला, नो बॉल आहे. फ्रीडचा चान्स आहे. याबरोबर समोर खेळले गेले, जबरदस्त टायमिंग करत असताना फ्रीडचा फायदा उचललाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. आणि आमच्या अंपायरची पण एक वेगळी स्टाईल आहे बाउंड्री देण्याची. हा, काय नाव नितीन गावडे आणि आमचे जाधव साहेब आणि आमचे मोरे. याबाबत देखील आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी बाउंड्री आली, मॅच कुठेतरी फसताना पाहायला मिळाली आहे. कमबॅक केलं, याबाबत फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सर्वांना जबरदस्त बॅटर आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. पावसाळी क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत. बांबू भूमी 11 वक्रतुंड मालाड. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, थोडा फटका फसला, पण जबरदस्त एफर्ट दिले फिल्डर रेबेल स्टॉप. नूर तिकडे होते, वेल स्टॉप नूर. 23 मॅच मध्ये आले आता बाबू भूमी 11 वक्रतुंड मालाड, कारण की स्कोर झालाय एक 30-32 पण या ग्राउंडवर खूप आहे. दुसरा दिवस आपण पाहतो, आलेले सर्व खेळाडू, सर्व मित्र, आमचे सर्वांचं स्वागत आहे. दादर शिंदेवाडी मध्ये श्री सिद्धी सेवा मंडळ यांची नामाची अशी नामवंत क्रीडा स्पर्धा श्री भवानी माता सुवर्ण चषक. व्हाईट बॉल, या बॉल फ्लिक केलं गेलं, जबरदस्त टायमिंग केलं गेलं. सर्वांना डबलचा कॉल दिला, यस नो आणि 2 रन होतील. मोठी खेळपट्टी आहे, त्यामुळे पहिला रन जोरात कंप्लीट करणं गरजेचं आहे. बघता बघता धावफलक दोन्ही पुढे जाईल. 26. सर्वांना मात्र बाहेर जावं लागेल. बॉक्स आउट शेअर मध्ये पेशन्स थोडा तिकडे उकला. ट्वेंटी 26 रन झालेत. नवीन बॅटर निखिल येतात. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. बॅटिंग करावी लागेल बाबू भूमी 11 वक्रतुंड मालाड. त्यांच्या विरुद्ध युनिट विक्रोळी बॉलिंग साठी देवा येतात. देवाने जबरदस्त बॉलिंग केली होती पहिली ओव्हर. पॉवर प्ले मध्ये फक्त 3 रन खर्च केले होते. कालचा दिवस बॉलर्सचा पण राहिला. काल ओमकार पाटलाने जबरदस्त कामगिरी केली, दिवेश बारावेने एक जबरदस्त कामगिरी केली. काल आकाश गुरवला आपण खेळताना पाहिलं गेलं. चांगले चांगले खेळाडू काल. ज्युनियर सम्राट अंधेरी संघ हे देखील नाव चर्चेत राहिलं. विकासची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली.
या बॉल देखील बीट केलं गेलंय. पहिल्या हाफ मध्ये आनंद लोकेने पण जबरदस्त कामगिरी केली आहे. चर्चेत राहील. 5 विकेट गेले. शेवटची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. युनिट सीसी विक्रोळी देवा जबरदस्त बॉलिंग करतात आतापर्यंत. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत कैफ. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. या बॉलवर व्हाईट बॉल बट विकेट तिकडे मिळेल. फायटिंग टार्गेट पर्यंत टीम बाबू बुमैले वक्रतुंड मालाड संघ तर पोहोचलाय. त्यांच्या विरुद्ध युनिट सीसी विक्रोळी. बॅटर अतिश येत आहेत. आशिष 6 विकेट गेले आहेत. फिनिशिंग टचची गरज आहे. 4 बॉल 4 जरी टाकलं तरी 35 स्कूप आहे ग्राउंडवर. त्यामुळे 4 बॉल 4 रन पण गरजेचं आहे. हो हो जबरदस्त टायमिंग केला आशिषने मात्र तिकडे. स्ट्राईकरला बॅटर निखिल आहेत. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर जे 1-2 बाउंड्रीज झाले त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक केलं टीम बाबू भुईले वक्रतुंड मालाड. या बॉलला समोर टॅप केला गेला. थोडी मिसफील्ड. सर्वांना एक जबरदस्त टायमिंगला बाउंड्री आली. युनिट सीसी विक्रोळी त्यांच्या विरुद्ध बाबू बुमैले वक्रतुंड मालाड अशी मॅच चालू आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन तिकडे मिळते. 33 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल 34 फायटेबल टार्गेट पर्यंत टीम मालाडची संघ पोहोचलाय. बाबू बुमैले वक्रतुंड मालाड. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला. स्ट्राईकरला चान्स आहे. बॅटर आउट. 35 टार्गेट आहे. जे मी प्रिडिक्ट केलं होतं ते झालंय. सो बघूया 35 रन्स पर्यंत पाठलाग करेल का टीम युनिट सीसी विक्रोळी. टॉस केला जाईल. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स मैदानाच्या आतमध्ये यायचं लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेच त्वरित आपण टॉस साठी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. थोडं मित्रांनो घाई करा कारण की आपल्याला जॉय मुकेश रॉयल चेंबूर आणि विकी 9 काळा चौकी एक महत्वाची मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. 35 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता युनिट सीसी विक्रोळी.
महत्वाच्या मॅचचा टॉस केला जातोय. आमचे डेकोरेटर कुठे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. नाव काय? बोलत मॅचच्या दिशेने फैजान आणि कैफ हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पॉवर प्लेच्या इशारा आमच्यापर्यंत अंपायर कळवतायत आणि मॅच देखील महत्वाचे असणार. 35 रन्स करायचे पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाचे. बॉलिंगसाठी निखिल पहिली ओव्हर घेऊन 30 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. पॉवर प्लेचा ओव्हर मात्र चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. स्ट्रायकरला फैजान, बॉलिंगसाठी निखिल, यानंतर देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. दीपेश दत्ता 11 सायन, त्यांच्या विरुद्ध संकल्प जोगेश्वरी, वंश विघ्नार्थ जोगेश्वरी आणि V1 कांजूरमार्ग. यानंतरचा 4 साप देखील एक पाण्यासारखा असणार आहे. सायन जोगेश्वरीचे 2 संघ आहेत आणि कांजूरमार्गचा संघ आहे. या बॉलवर व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेट विश्वातली एक मानाची आणि लोकप्रिय क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप, श्री भवानी माता सुवर्ण चषक. याबरोबर समोर टॅप केला गेलाय. जबरदस्त टायमिंग केला पण तेवढीच चांगल्या उंचीचा फायदा उचलला गेला. वेल स्टॉप. कॅफ तिकडे होते. वेल फिल्डिंग कॅफ. स्ट्रायकरला कैफ आहे. चान्स घ्यावा लागेल. पॉवर प्लेचा फायदा उचलणं गरजेचं आहे. या बॉलला फ्लिक केला गेला पण तिकडे फिल्डर आहेत. आशिषला मात्र बॉल आदळतोय. रन सिंगल मिळेल. पॉवर प्लेला एक चांगली स्टार्ट देणं गरजेचं आहे. टीम युनिट विक्रोळी. या बॉलवर समोर खेळले गेलेत बट काय बॉल अडवला गेलाय. बॅटर मैदानाच्या वर जावा लागेल. केफने बाहेर धाडलंय कारण की काय एफर्ट दाखवले तिकडे. जबरदस्त एफर्ट देत असताना कैफ. त्यानंतर रिले कॅच त्याला सपोर्ट दिला बॉलरने आणि केफची खेळी संपुष्टामध्ये येते. कॅच ऑफ द टुर्नामेंट. आतापर्यंत जबरदस्त कॅच पाहिली गेली या टुर्नामेंटची. लक्षात राहील अशी कॅच आहे. कैफ काय बॉल अडवला कैफने. जबरदस्त एफर्ट देत असताना. अगदी फुटबॉल मध्ये आपण जेव्हा गोलकीपर गोल अडवतो तसा गोल त्याने अडवला. बी बॅटर हसनैन.
बॉलिंगसाठी निखिल स्ट्राईक एंडला. हसनैन यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दीपल शहा तिथे येतात. 4 रन. सुरुवात चांगली केली निखिलने. अजूनही उर्वरित बॉल चांगले टाकावे लागतील. एका मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये टीम युनिट सीसी विक्रोळी. 31 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता 26 बॉल मध्ये. एलईडी स्क्रीन पण आपली ऑन झाली आहे. त्यावर देखील आपण मॅचचा आनंद घेऊ शकता. अगदी या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. खूप बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला निखिलने. या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका थोडा फसला. दीपल तिकडे आहेत. जबरदस्त बॉलिंग केली निखिलने. आतापर्यंत 30 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. गुड बॉलिंग निखिल. पहिली ओव्हर समाप्त होती फक्त आणि फक्त 5 रन. 1 विकेट मिळवली गेली आहे. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शैलेश खेडेकर आहेत. शैलू गेले कित्येक वर्ष याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली गेली संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. शैलेश खेडेकर शैलू आपल्या फिरकीच्या जोरावरती मुंबई अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी गाजवलं. पण नवा काळ सारखी क्रीडा स्पर्धा असेल त्यात देखील बेस्ट बॉलर त्यांनी मिळवलंय. ही त्याच्यासाठी एक मोठी अचिव्हमेंट आहे. व्यावसायिक क्रिकेट खूप वर्ष त्यांनी गाजवलं ओमकार मालाड संघासाठी पण, आणि अजूनही व्यावसायिक गटात खूप चांगला परफॉर्मन्स करतात. ओल्ड इज गोल्ड. शैलेश खेडेकर शैलू. 24 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. 35 टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत हसनैन. पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दीपू तिकडे येतात. शैलीची एक वेगळी ऍक्शन आपल्या फिरकीच्या जोरावरती पहिल्या बॅटरला गोल गोल फिरवलंय त्यांनी. या बॉल देखील विथ द स्पिन जबरदस्त टॅप खेळले गेले. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल होईल का? हसनैनने कॉल दिला होता पण तिकडे फैजानने नाकारला. काल असे रनआउट पण पाहायला मिळाले, कधी बॅटर कधी बॉलर. त्यामुळे उद्याचा दिवस एक महत्वाचा की कोण चॅम्पियन होईल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडा फसला. शैलूची बॉलिंग करून पुढे जाण्याची एक वेगळी स्टाईल आहे. मग त्यात पराग शिंदेचं पण नाव घेईल की तेही बॉल टाकून थोडं पुढे चालत जातात आणि एक वेगळी ऍक्शन आहे त्यांची. चेंबूरचे एक नीलकंठ एक असे बॉलर होते स्पिनर, त्यांची पण मला एक वेगळी स्टाईल होती बॉलिंग करण्याची. त्या बॉलवर समोर खेळले गेले. 1 रन तिकडे मिळेल. 27 रनची गरज आहे 20 बॉल मध्ये. त्या बॉलवर थांबून खेळले गेले. आतमध्ये आणला बॉल. गुड बॉलिंग. जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग करतायत आणि याही ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला पण दीपल शहाचा अनुभव
चेक केला जातो आहे. दीपल शहाने काय जम्प केलं, जबरदस्त बॉल अडवला तिकडे, विकेट पण मिळवली गेली. पण चेक केलं जातं अंपायरचं विकेट आहे की नाही की आपण चेक करूयात. डाऊटफुल आहे कारण की क्षणात अगदी डोळ्याची पापणी लावताना तिकडे मात्र विकेट साठी अपील केली आहे. सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्व लालबाग परिसरातील देखील आमचे सर्व मित्र, काल अक्षय हे देखील नाव चर्चेत राहिलं गेलं. आर एम रेम्बो संघासाठी मेडन ओव्हर टाकली. नॉट आउट आहे. बॉलिंगसाठी अभिषेक मंडळी येत आहेत. नऊ धावा झाले त्या फलकावर. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. एक ओव्हर पॉवर प्ले आहे, त्या पॉवर प्ले मध्ये फायदा उचलावा लागेल. श्री भवानी माता सुवर्ण चषक आपण पाहत आहोत. दादर शिंदेवाडी मुंबईतील सर्वात पहिलं नवरात्रोत्सव मंडळ या परिसरात पाहिलं गेलं. या बॉल देखील बीट केला गेला. पहिलाच बॉल हलकासा फिरवला अभिषेक मंडलिया. अनुभव आहे. मीरा भाईंदर एक जबरदस्त खेळाडू आहेत. टर्फ क्रिकेट पण खूप चांगले खेळतात आणि व्यावसायिक गटात देखील खूप चांगली छाप सोडली आहे. बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. 9 रनवरती दुसरी विकेट आली आहे. श्री साई स्पोर्ट्सला देखील मित्रांनो तुम्ही इकडे स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. तरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सिद्धी पॅकर दादर हे आपलं इंस्टाग्रामला पण पेज आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करा आणि अपडेट्स घ्या. स्वतः सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर या बॉलवर बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतात. काल ज्युनियर सम्राट अंधेरी संघ जर मॅच का जिंकली असेल तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी एकही एक्स्ट्रा टाकला नाही. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटमध्ये जो कमी एक्स्ट्रा टाकेल तो चांगला क्रिकेट खेळेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅच मध्ये मात्र एक पॉवर प्ले अजूनही बाकी आहे. 24 धावांची गरज आहे 16 चेंडूमध्ये. या बॉलवर देखील आडवे बॅटने खेळले गेलेत. समोर फिल्डर आहेत. 35 धावा करायच्या आहेत. मॅच कोण जिंकेल सर्वांचं लक्ष या मॅचवर असणार आहे. युनिट सीसी विक्रोळी जिंकेल की बाबू भूमी 11 वक्रतुंड मालाड. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अभिषेक. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. 9+1. स्कोर मात्र 2 पुढे जाईल. 13 रन झालेत. या बॉलवर एज घेतली गेली आहे. स्ट्रायकेटला चान्स आहे बट स्वतःला तिकडे झुकून दिलंय. थोडीफार मॅच मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळतीये.
इकडे देखील आपण पाहिलं तर रन्स पुन्हा एकदा सिंगल मिळेल. अभिषेकचे एक्स्ट्रा रन्स आलेत. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेले. स्कोर आतापर्यंत 14 धावा झाले. धावफलकावर 21 धावांची गरज आहे. एक पॉवर प्ले आहे हे विसरून चालणार नाहीये. लेफ्ट आर्म बॉलर अभिषेक. यावर देखील समोर बॉलला बाहेर हलकासा फिरवला. गुड बॉल येईल तिकडे. डॉट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. यस चेक केलं जाईल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने पुन्हा ते धावफलक पुढे जाईल. 15 धावा झाले धावफलकावर असूनही 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. युनिट विक्रोळी संघ देखील मॅच सोडणार नाही. फैजानकडे क्षमता आहे कारण की फैजान एक हार्ड हिटर आहेत. नक्कीच मी त्याला खेळताना पाहिलं गेलंय की आहेत चांगले बॅटर. पण आता मॅच इनिंग खेळावी लागेल आणि जेव्हा आपण एका मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रूफ करतो स्वतःला तेव्हा आपलं नाव जरूर मुंबईत होतं. फैजानला मात्र ही मॅच जिंकून पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बॉलिंगसाठी अभिषेक. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. बारा चेंडूने 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक्स्ट्रा रन्स आले या ओव्हरमध्ये. ग्राफ सोडावरती जाताना पहिला मिळाला. बॉलिंगसाठी सर्वांना येत आहेत. 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पॉवर प्ले घेण्याचा मात्र इथे निर्णय घेतला गेलाय. ही ओव्हर आता निर्णायक असणार आहे टीम युनिट सीसी विक्रोळी. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी सर्वांना स्ट्राईक एंडला बॅटर. स्ट्राईक एंडला उसामा. या बॉलवर मात्र इकडे वाईट बॉल. मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर फसताना पाहायला मिळते. 12 चेंडूने अजूनही 17 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. दोन्ही टीम मॅच मध्ये आहेत. ही पॉवर प्लेची ओव्हर चांगली येणं गरजेचं आहे. मग फिल्डिंग टीमला डॉट काढायचे आहेत. बॅटिंग टीमला मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. 12 बॉल 17. दोन्ही टीमला एक खतरा. या बॉलवर समोर खेळले गेले. थोडा मिस टाइम स्ट्रोक पण तिकडे फटका. क्षेत्ररक्षण थोडं आपण पाहिलं तर बॉल आता निसटला. रन मात्र सिंगल मिळेल. जॉय मुकेश रॉयल चेंबूर आपण आपला निर्णय करायचा आहे. यानंतर त्वरित आपली मॅच चालू केली जाईल याची नोंद घ्या. जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध विकी 9 काळा चौकी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लाऊड अपील केली गेली आहे. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आहे. जॉय मुकेश रॉयल चेंबूर आणि विकी 9 काळा चौकी.
साऊथ मुंबईमधील एक नामवंत संघ विकी नाईन आणि खूप वर्षापासून विकी नाईन संघ देखील खेळताना पाहायला मिळाला आहे. त्यांच्या विरुद्ध सध्या चर्चेत असलेला संघ जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर अभेद खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण दीपूची फिल्डिंग देखील तेवढीच प्रसिद्ध होत्या. पहिले गेले नॉस्ट केला चान्स आहे आणि ओसामा काय धावलाय म्हणजे घाटकोपर स्टेशनला त्याला फास्ट ट्रेन पकडायची विग्रहवरून तो धावत गेलाय. बाउंड्री लाईनच्या तिथे बसलेत ना मित्रांनो, थोडं मागे उभे बसायचं तिकडून. मित्रांनो मागे नाही मित्रा, पूर्ण तिकडून साईडला हो. ब्लॅक टी शर्ट सर्वांनी मागे बसा, पूर्ण मागे बसा. तू आतमध्ये, तुझे पाय आतमध्ये, बाहेर जा आता. खूप महत्वाची मॅच असणार आहे. सर्वांना बॉलिंगसाठी स्ट्रायकेटला फैजान क्षमता आहे त्याच्याकडे. ज्या बॉलवर गॅपमध्ये खेळले गेले दीपू तिकडे आहेत आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर फैजानला. बॅटर आउट. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठे ना कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकलं. दीपूने एक जबरदस्त बॉल अडवला आणि एक सोपा थ्रो तिकडे मात्र दिलाय. स्ट्रायकेटला ओसामा चान्स घ्यावा लागेल. 8 बॉल मध्ये 14 करायचे. एक बाउंड्री शोधावी लागेल या 2 बॉल मध्ये. 8 बॉल 14. या बॉलवर समोर टॅप केलं गेलं. फिल्डर आहेत तिकडे डीप मध्ये. 1 रन तर कंप्लीट केली गेली आहे. सर्वांना एक जबरदस्त बॉलिंग केली आहे. 7 बॉल मध्ये अजून 13 रनची गरज आहे. 12 बॉल 19 ची मॅच होती. आले 7 बॉल 13. त्यात 2 एक्स्ट्रा टाकून ओव्हर चेंज केली आणि आता सर्वांना या बॉलवर अवैध खेळले गेले. बॉल जाईल आपण पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. रुको जरा, सबर करो. मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करत असताना खूप चांगलं फुटवर्क पाहिलं गेलं. आतिफने एक चांगलं फुटवर्क दाखवलं. कव्हरच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला आणि चौकाराच्या बाहेर जात असताना पाहिलं गेलंय. 4 रन तिकडे मिळतात. समीकरण बदलताना पाहिलं गेलं तर 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी शैलेश खेडेकर शैलू. स्कोर जर इक्वल झाला तर पहिल्या 3 ओव्हरचा ऍव्हरेज आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये 15 होते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 16 पाहायला मिळाले. त्यामुळे एका रनाने पण फरक पडेल. म्हणजे 6 बॉल 9 करायचे आहेत पण त्याच्यामध्ये 6 बॉल 8 जरी केले तरी सामना जिंकू शकतो टीम युनिट सीसी विक्रोळी. जबरदस्त मॅच आहे. कोण जिंकेल? 6 बॉल 9. स्ट्रायकेटला बॅटर आहेत ओसामा. पहिलाच बॉल एज घेतली गेली आहे. शैलेश यांच्याकडे अनुभव आहे. इझिली मारू देणार नाहीये. अशा अनेक ओव्हर त्यांनी जवळून पाहिल्यात, जिंकवल्यात. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज. या बॉलवर टॅप केलं गेलंय. दीपलचं एक जबरदस्त फिल्डिंग तिकडे. सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये वाटलं की कुठेतरी मालाडचा संघ डगमगलाय बट सर्वांनाची एक टायमिंगला बाउंड्री आली. केफने एक जबरदस्त टायमिंगला बाउंड्री आली आणि त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक केलं. 4 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी शैलेश, स्ट्रायकेटला ओसामा. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि बॅटर आउट. शैलेशने काय स्माइल केली आहे. 6 बॉल 9 म्हणजे ते इझिली फ्री माइंड बॉलिंग करत होते. काही दडपण नव्हतं त्यांच्यावरती कारण की एवढं वर्ष क्रिकेट खेळलेत. त्यामुळे 6 बॉल 9 त्यांच्यासाठी नथिंग आहे या ग्राउंडवर आणि या ओव्हर मध्ये म्हणजे डबल बॉक्सला तर नथिंग आहे. आणि हे ग्राउंड खूप वर्ष त्यांनी गाजवलंय. शैलेश खेडेकर शैलू बॅटिंग साठी येतात. नूर. पण या ग्राउंड मध्ये 1 बॉल 3 ला पण बाउंड्री जाताना आम्ही पाहिली आहे.
सनी धोत्रे यांनी टायमिंगला आमच्या जावेदच्या अगेन्स्ट मध्ये बाउंड्री आली होती. या बॉलवर बॅटर आउट. त्यामुळे कधी कोण जिंकेल या ग्राउंडवर सांगू शकत नाहीये. काल 24 रनची मॅच वाचली, सर्वांना वन साइड होईल, बट एक बॉल एक आली. न्यू बॅटर देवा येत आहेत. देवाने जबरदस्त बॉलिंग केली. एक युवा खेळाडू विक्रोळीचे आणि काय बॉलिंग केली होती देवाने. परफेक्ट यॉर्कर. प्रत्येकाची एक अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची असते की मला दीपू सोबत खेळायचं, बट दीपूचा विकेट त्यांनी मिळवला. देवा या बॉलवर जबरदस्त टायमिंग केले. स्ट्रोक पण खूप कॉन्फिडन्स खूप चांगला होता देवाचा, बट सर्वांनाची एक जबरदस्त फिल्डिंग. आणि हा सामना आता जवळपास मात्र बाबू भूमिलन वक्रतुंड माला टीमने आपल्या नावावर खेचलाय. सो वेल प्लेड टीम बाबू भूमिलन वक्रतुंड मालाड. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम युनिव्हर्सिटी विक्रोळी. आपण पण चांगली फाईट केलात. सो विक्रोळी संघ आपण आपला सन्मान केला जाईल. युनिव्हर्सिटी विक्रोळी प्रॅक्टिसला पेनल्टी आहे मित्रांनो. प्रॅक्टिस कोणी करू नका. सनी धोत्रे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही एवढे वर्ष ग्राउंडवर खेळता, प्रॅक्टिस करू नका. हा आहे. सचिन पडवळ यांच्याकडून मात्र पुरस्कार दिला जाईल. आणि श्री सिद्धी पॅकरचे दलालीचे कार्यकर्ते आमचे पडवळ साहेब, त्यांच्या हातातून मात्र पुरस्कार दिला. तर सर्वांना वेल बॉलिंग बॅटिंग ऑल्सो. जबरदस्त टायमिंगला एक बाउंड्री पण आली आणि 12 बॉल 17ला जी बॉलिंग केली सर्वांना. गुड बॉलिंग सर्वांना. आणि सन्मान केला जाईल आपण इकडे युनिव्हर्सिटी विक्रोळी. पडवळ साहेबांच्या हातून मात्र तो सन्मान चिन्ह दिला जाईल. युनिव्हर्सिटी विक्रोळी.